या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे. शिरोळ पालिकेने बुधवारी मासिक सभा तहकूब करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी शिरोळ शहर बंद ठेवून व्यापारी व नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर विमानातून येत असताना बुधवारी सकाळी 8:45 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यामध्ये त्यांच्यासह विमानातील 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शोककळा पसरली. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साश्रुपूर्ण नयनांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी शिरोळ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून मासिक सभा तहकूब केली. आज गुरुवारी व्यापारी असोसिएशन, शहरातील विविध तरुण मंडळ, विविध राजकीय पक्षांचे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.